गुरुचरित्र अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. येणे परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवीतसे मागुती. जय जया सिद्धमुनी तू तारकया भवारणी, संदेह होता माझे मनी आजी तुवा कडे केले. तुझेनी सर्वस्व लादलो आनंद जळी बुडालो, परमार्थ तत्व जोडलो आजी चेनी. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपले ज्ञान, आनंद झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू, हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्धमुनी तया शिष्या आलिंगोनी, आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु ते ते असतो ममत्कारू, पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरण नित्य जाण. श्री गुरुचरित्र महिमान तेचे आम्हा अमृतपान, सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जेवांची मनी आर्थ, त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. धनार्थ्यासी अक्षयधन पुत्रपौत्रादी गोधने, कथा ऐकता होय जाणे ज्ञानसिद्धी तात्काळी. जे भक्तीने सप्तक एक पठती ऐकती मनुष्यलोक, काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रहरोगादी पीडन नवती व्याधी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी, ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता. इतुके ऐकोनी ते अवसरी नामधारक नमस्कारी, स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी मज जगज्योती, होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ, त्यासी आणुनी देती अमृत तया परी भेटलासी. गुरुचे महिमान ऐको कानी, सांगिजे स्वामी विस्तारोनी. अंधकारोनी असतारजनी सूर्योदया परी करी, इतुकी अवसरी सिद्धयोगी अभय करी. धरुनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना, अमरजा संगमा भीमरथी. जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐक शिष्या नामधारका नेणसी सोय गुरुदास्यका, याची कारणे बाधका चिंता कष्ट तुझ घडती. ओळखाव्या गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी, दृढ भक्ती धरोनी मानसी ओळखावा मग श्री गुरु. ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक गण, क्षण क्षण करी नमन करुणा वचने करुनिया. जी मी संसार सागरी बुडालो तापत्रय पुरी, बक्षिले क्रोधादी जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो. ज्ञान तारवी बैसवोनी कृपेचा वायू पाला नोनी, देह तारक करुनी तारावे माते स्वामिया. ऐशी कृपा पजबोनी विनवीतसे नामकरणी, मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला तये वेळी. तव बोलिले सिद्धमुनी उठवीतसे आश्वासोनी, नधरी चिंतामणी साकडे पेळी न तुझे आता. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्ये कष्टती, श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टोनिया. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी, त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चित्ते व्याकुळीत. सांडोनी संशय धरी निर्धार, गुरुमूर्ती देईल पार. सहज गुरु कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदांत बोधू, तुझे अंतःकरणी वेधू असे तयाचे चरणावरी. तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही, पर्जन्य पडतो सर्वांठाई कृपामूर्ती ऐसा असे. त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एकतोर, सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जैसी सखोल भूमी, दांभिक जाणावी उन्नत
भक्त तुम्ही याची कारणे मनोवाक कर्मी निश्चयावे श्री गुरुसी म्हणून श्री गुरुसी उपमा ऐसी कवनासी आहे महिमा प्रपंचोय परब्रह्मा हस्तमस्तक करोनिया कल्पतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनु श्री गुरुची ऐसा श्री गुरु परब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडोनी एकचित्ती ध्याय पदाब्ज श्री गुरुचे इतुके परिसोनी नामधारक नमन करुणी क्षण एक संपुट करुणी हस्तक विनवी तसे सिद्धासी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपा सागरा विनवी तसे अवधारा सेवक तुमचा चरणर्ज स्वामिनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरुत्रयमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या पूर्णचंद्र तू माझा बोध समुद्र कैसे मन उत्साहविले तू ते महासुख लादले गुरुदास्यत्व पळले परब्रह्म अनुभविले आजीचेने तुझा आता हिंडतालो सकळ क्षिती नवे कवना ऐशी मती गुरुचरित्र नपुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इहपर असे चाड त्यासी कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एकचित्ते ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र धृती स्मृती यसौख्य आयुष्यती अंतिगती असे जाण गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संबंध जाण अवतार झाला त्रयमूर्ती आपण धरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्याणा त्रयमूर्ती अवतार किंकारणा देह धरोनी मानुषी विस्तारुनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागला चरणासी करुणावचने करोनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण एक आदि वस्तू आपण एक प्रपंचमूर्ती तीन जाण ब्रह्मयाचा रजोगुण विष्णू असे सत्वगुण तमो रुद्र उमा रमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचावयासी पोषक विष्णू विश्वासी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक नसती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार पेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी म्हणजे द्विज द्वादशी व्रताची जे काज विष्णुसी अवतार करविले अवतार वावया कारण सांगेन तुझ विस्तारून मन करोनी सावधान एकचित्ते परियेसा द्विज करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चयो करोनी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळी ऐसे त्याचे व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास तद्दिनी साधन घडी एक आला तिथी कारणिक अंबऋषीस पडला धाक केवी घडे म्हणोनी ऋषी आले देखोनी अंबऋषी अभिवंदोनी अर्घपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवी तसे ऋषेश्वरासी साधनासे घटी द्वादशी शीघ्र यावे आरोगणासी अनुष्ठान सारोनिया ऋषी जावनी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधन एक गटी व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान केले तया ऋषेश्वरासी तवाले दुर्वास देखा पाहुनी अंबऋषीच्या मुखा म्हणे भोजन केले सीका अतिथी वीणे दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विज स्मरे शारंगधर करावया भक्ताचा कैवार ठाकून आला परियेसा भक्तवत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे
धावे जैसी वत्सा लागी धेनू शापिले ऋषीने द्विजासी जन्म होईल गा अखिल योनिसी तव पातला ऋषिकेशी येवनी जवळी वाटेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन अंबऋषी धरी विष्णूचे चरण भक्तवत्सल बिरुद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखीन माझ्या दासासी शाप आपणासी द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारणासे पुढे म्हणत जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तप करीती युगे क्षोणी बेटिनोय हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेवनी तारावया लागोनी भक्तजन समस्त परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णुसी भूमीचा भार फेडावयासी कारणासे म्हणोनिया ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णुसी अवतरोनी भूमिसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध ओसी वेळदा उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तूची वससी ऐसा कार्या कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे कोप सुष्टां प्रति पाळावया ऐसे 10 अवतार झाले कथा असेल तुवा ऐकिली महाभागवती विस्तारिली अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला अतिशय सहज अनसुयात्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरोनी आले पुत्र जाहले तियेचे नामधार कपुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवणे परी अत्रि ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांगमज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकतावोय मनोहर सकळाविष्टे साधती इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त